कसबा वावडा येथील भाजी मंडईत पावसाचं पाणी घुसणं आणि विद्युत लॅम्प नादुरुस्त असल्यानं व्यापाऱ्यांसह ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचं नेतृत्व शहर सचिव समीर लतीफ यांनी केलं। मंडई परिसरात पाणी साचू नये यासाठी जलनिसारणाची व्यवस्था करावी, तसंच अंधार दूर करण्यासाठी विद्युत लॅम्प लावण्यात यावेत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अवधूत निर्लेकर, विद्युत विभागाचे सदानंद धनवडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली। त्यांनी मंडईच्या दुरुस्ती आणि सुधारणा कामांसाठी 2,94,000 रुपयांचं अंदाजपत्रक तयार केलं असून ते मान्यतेसाठी पाठवलं असल्याचं स्पष्ट केलं। कामाचे आदेश मिळताच काम सुरू करण्यात येईल असं लेखी आश्वासन आप पदाधिकाऱ्यांना देण्यात आलं। त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, विजय हेगडे, अनिल जाधव, राकेश गायकवाड, संजय नलवडे, रमेश कोळी, मयूर भोसले, स्वप्नील काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते।